गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक। सांगलीत टायर जाळत तर नागपूरमध्ये जोडे मारो आंदोलन करत नोंदवला निषेध। संजय राऊतांना धमकी देणाऱ्या राजेश मोरेंच्या विरोधात उबाठाच्या महिला पदाधिकारी आक्रमक महिलांकडून मोरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ठेकेदारांच्या गुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण। त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू। भुजबळांनी घेतली जखमींची भेट। कुंभमेळ्याच्या समितीवरून साधू महंतांमध्ये नाराजी। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांची तातडीची बैठक। शासनाला समितीमध्ये स्थान न दिल्यानं नाराजी। कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी आक्रमक। येवल्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको तर मालेगाव सुरत महामार्गावरही रास्ता रोको करत घोषणाबाजी। राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, नाशिक, सोलापूर हजारो हेक्टरवरील पिकांना फटका। शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। नागपुरात नवरात्र उत्सवावरून नवा वाद। गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध। मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात देऊ, विश्व हिंदू परिषदेचा थेट इशारा। कोल्हापूरच्या उजळाई वाडीमध्ये गुंडांचा धुडगूस। हातात कोयता, तलवार, लोखंडी रॉड घेऊन परिसरामध्ये तोडफोड। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते। इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांना नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथे बेदम मारहाण करण्यात आली आहे। स्वामी समर्थ केंद्राजवळील वाहनांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या लोकांकडून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते। या मारहाणीमध्ये 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झालेत तर एक पत्रकार जास्त गंभीर जखमी झालाय। जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर पोलिसांकडून घडलेल्या सगळ्या घटनेचा तपास देखील सुरू आहे। नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमधील ही सगळी घटना आहे। इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे। 3 ते 4 जण यामध्ये जखमी झालेत तर एक जण यामध्ये अतिशय गंभीर जखमी झालाय। दरम्यान मारहाणीमध्ये जखमी झालेल्या पत्रकारांची मंत्री छगन भुजबळ यांनी विचारपूस केली आहे। तर मंत्री छगन भुजबळ हे या मारहाण झालेल्या पत्रकारांना भेटण्यासाठी आले आणि त्यांची विचारपूस देखील केली। घडलेली सगळी घटना त्यांनी जाणून घेतली आहे की नेमकं झालं काय आणि काय ही मारहाण झाली आहे पत्रकारांना। या सगळ्या संदर्भामध्ये मंत्री छगन भुजबळांकडून जखमी पत्रकारांची विचारपूस करण्यात आली आहे। पुढची बातमी पाहूयात। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बंद पाळण्यात आला होता। दरम्यान दुसऱ्या दिवशीही जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक झालेत। सांगली पेठ रस्त्यावर जयंत पाटलांच्या समर्थकांकडून रास्ता रोको करण्यात आला। रस्त्यावरती टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय तर नागपूरमध्ये देखील शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन देखील करण्यात आलं। यावेळी घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यात आलाय। परवाला ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या अश्लील पद्धतीने आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटलांच्या संदर्भामध्ये जे अतिशय घाणेरडे शब्द वापरण्याचं काम केलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे। खऱ्या अर्थाने जर भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर बूध असेल तर त्यांनी ताबडतोब या मंगळसूत्राचा गोपीचंद पडळकरला ताबडतोब भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करावी। ते जर तुम्ही करणार नसाल तर कुठेतरी तुमचा त्यांना पाठिंबा आहे हे सिद्ध होणार आहे निश्चितपणे।
भाजपनी केलेली चूक ही दुरुस्त करत नाही. केलेली चूक म्हणजे त्याला परिषद दिली, विधानसभा दिली आणि असा विधानसभेवर गेलेला सदस्य अशा वाह्यात पद्धतीनं जो बोलतो आहे, खालच्या दर्जाच्या टीका करत आहे, अतिशय वाईट आहे. तर भाजपने ही आपली केलेली चूक दुरुस्त करावी आणि त्यांनी केलेलं जे कृत्य आहे त्याच्यावर अटकेची कारवाई करावी. तर राज्याच्या अनेक भागांमध्ये गोपीचंद मात्र धनगर समाज आणि पडळकर समर्थकांनी पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय. पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलनं झाली. यानंतर धनगर समाज आणि पडळकर समर्थक आक्रमक झाले. शरद पवारांना कधी सुसंस्कृतपणा का दिसला नाही, त्यावर हे ज्येष्ठ नेते का कधी बोलले नाही, त्याचा सवालही धनगर समाजाने विचारलाय. तसेच धनगर समाजातील मेंढपाळ करणाऱ्या पोरांकडून अशीच भाषा येणार असं देखील मत यावेळी पडळकर समर्थक यांनी व्यक्त केलंय. सांगलीमध्ये देखील पडळकर समर्थकांकडून प्रति आंदोलन करण्यात आलंय. गोपीचंद पडळकर यांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालून गोपीचंद पडळकर यांचं समर्थन करण्यात आलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बोललं जात होतं की आम्ही तुमची बायको मागत नाही, आरक्षण मागतोय, त्यावेळेस या महाराष्ट्राचे स्वतःला ज्येष्ठ नेते समजणारे शरद पवार यांना दिसलं नाही का की पुरोगामी महाराष्ट्र आणि सुसंस्कृत महाराष्ट्र, मग पडळकर साहेबांच्या आमच्या ही रांगडी भाषा आहे, मेंढरा मागा, आम्ही हीच भाषा बोलतो आणि या भाषेचं आम्ही नक्की समर्थन करतोय. राजकारण कायम डोक्यात ठेवून चालणाऱ्या या प्रस्थापित व्यवस्थेनं जतमध्ये चाललेली विकास कामं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पोटशूळ उठलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं व गावगाड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं नाही पाहिजे, या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे. गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले, त्याचा एवढा राग यायची त्यांना काय गरज आहे. तर जयंत पाटील भाजपमध्ये यायला तयार नाहीत म्हणून भाजपचा जयंत पाटील यांच्यावर राग आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. पडळकर केवळ तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं देखील राऊत म्हणालेत. दरम्यान भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जयंत पाटील यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना गोपीचंद पडळकर त्रास देतोय असं हास्यास्पद दावा अयोग्य आहे. त्रास देणं ही आमची संस्कृती नाही, ती संस्कृती राऊत आणि उबाठा गटाची आहे असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय. तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे, जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाहीत. जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो. आधी राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बापजाद्याने काय केलं यांच्या पक्षात ते कळेल. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना गोपीचंद पडळकर काही त्रास देत असतील असं मला वाटत नाही. त्यामुळं उगीच संजय राऊत यांनी जयंत पाटील यांचं नाव घेऊन अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे करू नयेत. जयंत पाटील यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना कोणीतरी त्रास देतोय म्हणून ते कुठला तरी पक्ष सोडतील आणि त्रास देणं आमची परंपरा नाही. त्रास देणं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे. तर बदलापुरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधामध्ये आक्रमक झाली आहे. गोपीचंद पडळकर यांची जीप छाटणाऱ्याला बदलापूर राष्ट्रवादीकडून 5 लाखांचं इनाम जाहीर करण्यात आलंय. बदलापुरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. गोपीचंद पडळकर यांची जीप छाटणाऱ्याला बदलापूरमध्ये राष्ट्रवादीकडून 5 लाखांचं इनाम जाहीर करण्यात आलंय. गोपीचंद पडळकरांची जो जीप छाटून आणेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्याला 5 लाखाचं बक्षीस आम्ही इथं जाहीर करतोय. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसची ही संस्कृती नाही आहे.
परंतु आता यांचा अंत झालेला आहे. आम्ही यांच्या सहनशीलतेचा अंत बघणारे नाही आहेत. आजपासून जशा तसं उत्तर देण्याची प्रक्रिया